आणि पुढची बातमी आहे जे रुग्णालयाच्या विस्मरणात गेलेल्या जमिनीची। एका 95 वर्षांच्या परिचारिकेमुळे जे रुग्णालयाच्या तब्बल 10 एकर जागेचा शोध लागला। 3 वर्षांपूर्वी एक 95 वर्षीय माजी परिचारिका जे रुग्णालयामध्ये उपचारासाठी आल्या होत्या। वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत गप्पांच्या ओघामध्ये त्यांनी सांगितलं, आम्ही पिकनिकसाठी मड आयलंडला इथे यायचो, ती जागा देखील आपली जेचीच आहे। मग काय अधिकाऱ्यांचं कुतूहल जागा झालं। या संवादाचा संदर्भ घेऊन त्यांनी संबंधित जागेची माहिती घेणं सुरू केलं। तेव्हा 10 एकर जमीन जे हॉस्पिटल नर्सिंग असोसिएशनच्या नावानं समुद्रकिनारी असलेल्या मड आयलंड इथं 108 वर्षांपासून असल्याचं समजलं। आता या जागेचा विषय थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुनावणीसाठी पोहोचलाय। ऑगस्ट 1917 रोजी जे रुग्णालयामध्ये कॉन्व्हलसंट होम आणि चिल्ड्रन होम अँड आउट हाऊसेस या नावानं लहान मुलांच्या टीबी उपचाराकरता 10 एकर जागा ही भाडेपट्ट्यामध्ये दिली होती। त्या काळी टीबीवरती प्रगत उपचार नव्हते आणि अशा वेळी बालकांना ताजी हवा, चांगलं वातावरण मिळावं, उपचारामध्ये मदत व्हावी यासाठी ही जागा दिली गेली। त्यानंतर काही दानशूर व्यक्तींच्या मदतीसाठी पुढे आले, मात्र जेला तेव्हा थेट आर्थिक मदत स्वीकारता येत नव्हती। त्यामुळे निधी मिळावा याकरता जागेचं नाव हे जे हॉस्पिटल नर्सिंग असोसिएशन करण्यात आलं आणि त्यानंतर एका ब्रिटिश अधिकाऱ्यांना काही हजार रुपयांची देणगी देण्याची इच्छा दर्शवत तळमजल्यावरील बॅरकला लेडी क्लार्क असं नाव देण्याची विनंती केली आणि त्यानुसार हे नाव देखील दिलं गेलं। वांद्रे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज देखील तशी नोंद आहे। पुढे 1917 साली नाममात्र शुल्क आकारून ही जागा जे रुग्णालयाला 50 वर्षांसाठी देण्यात आली आणि त्यानंतर 1976 त्याचबरोबर 1967-68 साली 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या जागेच्या भाडेपट्ट्याचं नूतनीकरण हे करण्यात आलं।